Good evening, everybody. Today we are entering the 12th episode of my show, which is Lay Bhari Puneri. And आजचा जो आपला गेस्ट आहे, हा पण एक आगळा वेगळा गेस्ट घेऊन आज आपण आलो आहोत. आणि बिफोर वी इंट्रोड्यूस द गेस्ट, लेट अस अगेन गो थ्रू द प्रोफाईल ऑफ द गेस्ट. आणि एकच नाही तर अनेक क्षेत्रात तो फेमस आहे. तर लेट अस गो थ्रू हिज प्रोफाईल विथ दिस व्हिडिओ अँड देन विल स्टार्ट द शो. So, good evening again, and we are welcoming Amit John to the show. Sir, welcome, Amit John. Thank you, ma'am. Thank you so much for having me. अमित, तुझा व्हिडिओ बघितला तर कोणालाही वाटेल की आपण उठून म्हणजे टाळ्या वाजवाव्या आणि या स्टंट्समॅन किंवा एवढं याच्यात जे वेगवेगळे गुण आहेत किंवा जे हॉबीज आहे अशा व्यक्तीला आज शोवर आल्याबद्दल तुझं धन्यवाद. आणि इट्स रिअली अमेझिंग टू हॅव यू ऑन द शो. तुला म्हणजे मी नेहमी विचार करते, मी तुला जेव्हा भेटले की Amit is always a quiet, smiling person, but you never know what is hidden behind the face. And you are one of that examples, right? Thank you. तर Amit, आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की you have so many talents attached to your name, right? I always see your Facebook or your photographs. किंवा मी जेव्हा तुझ्या घरी आले होते, आपली जेव्हा भेट झाली होती, तुझ्या स्टुडिओत आले होते. आय नो दॅट यू हॅव सो मेनी टॅलेंट. तर मला विचारायचंय की फ्रॉम ऑल दीज टॅलेंट, विच वॉज द टॅलेंट विच यू अक्वायर्ड फर्स्ट? सगळ्यात पहिले कुठली टॅलेंट तू अक्वायर केली? येस. पहिला तर मॅम जी माझी लँग्वेज असेल मराठी ती थोडी तुटकी मुटकी असणार. नो प्रॉब्लेम. यू कॅन से इन इंग्लिश, मराठी, नो प्रॉब्लेम. इट्स जस्ट अ चॅट शो आणि आपले सगळे फ्रेंड्सच आहे फेसबुकवर. येस. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी मॅम. आणि माझं नाव अमित जॉन मोपेड फ्लिपर, ऑल्सो नोन ॲज एजे बॉय. एजे बॉय ते माझं सिग्नेचर नेम आहे. आणि सगळ्यात पहिलं स्टंट रायडिंग. स्टंट रायडिंग वॉज समथिंग दॅट आय रिअली लुक्ड अप टू, यु नो, वेन आय वॉज जस्ट ग्रोईंग अप, वेन आय वॉज अ किड. मला बाईक किंवा मशीन्स मध्ये जास्त इंटरेस्ट होतं पहिल्यापासून. म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे पेरेंट्स दे नॉट यूज टू गिव्ह मी द बाईक, यु नो. तो म्हणजे जेव्हापासून मी लहान होतो माझे लय मोठे मोठे मित्र होते म्हणजे एज मध्ये. So whenever they used to come home, whenever I used to see them, you know, going by, so I used to ask them to wait. Just wait, I want a ride of your bike, you know. मला बाईकची राईड पाहिजे तुमच्या. आणि तसं मी म्हणजे शिकलो आणि त्याच्या नंतर मला असं वाटलं की दिस इज समथिंग दॅट आय रिअली वॉन्टेड टू डू. कारण की जे रश आहे, जे रेज आहे बाईक मध्ये जे तुम्हाला फील होतं, इट वॉज लाईक टोटली डिफरंट, यु नो, जे की लय वेगळं होतं काहीतरी. तर मला तसं वाटलं की दिस इज समथिंग दॅट आय नीड टू डू, यु नो. देन आय स्टार्टेड रायडिंग बाईक, यु नो. देन लाईक 50cc, 100cc, मग 200cc. मग त्याचं पुढं 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 ते म्हणजे जात गेलं म्हणजे जे पण होतं. पुण्यामध्ये पण मुलं होते जे स्टंटिंग करायचे आणि स्टंटिंग करायचे, पण कसं होतं की इफ ॲट ऑल तुम्ही स्टंट केलं बाईक वरती तर पीपल विल सी, अरे ओके दिस इज अ गेअर्ड बाईक. तर तुम्ही गेअर्ड बाईक वरती पकडलं, गेअर टाकलं आणि क्लच सोडलं तर झाली व्हील. पण आय वॉज डुईंग समथिंग ऑन अ मोपेड. म्हणजे जे लोक तुम्हाला अप्रिशिएट पण नाही करणार, ते लोक पण तुम्हाला अप्रिशिएट डेफिनेटली करणार. कारण की यू कॅनॉट टेल हिअर की अरे क्लच सोडलं आणि गेअर टाकलं आणि बाईक उडली. तसं नाही होणार कारण की इकडे गेअरच नाही. दिस इज समथिंग टोटली डिफरंट. So, Amit, it is very difficult because controlling a moped also is difficult because there are no gears, right? It is just an automatic gear system. So, right, it is not very easy to control the moped. Like gears, you can still be, you know, at a standstill, halt. So, how did you think of a moped instead of, you know, a bike? तुला moped कसं वाटलं म्हणजे की why moped?
It was something Okay. different? Yes, तर काय झालं की when I passed out my 10th, तर मी घरच्यांना म्हटलं, my parents, I told them की मला बाईक हवी आहे. तर they were like की you're not ready for get bike, no? So we'll do one thing, we'll You're buy you a thinking. non-gear bike. Yes, we'll buy you a non-gear bike. Okay. आणि तेव्हा न्यू स्टार्ट झालं की लर्निंग लायसन्स तुम्हाला भेटायचं ऑन 16. लर्निंग लायसन्स देन थोड्या महिन्यानंतर मग ते परमनंट होऊन जातं. अँड दॅट टाइम इट वॉज लाईक Yes. की आय हर्ड दॅट 16 ला तुम्हाला लर्निंग भेटू शकतो. अँड इट वॉज ऑफ नॉन गेट बाईक. तर पॅरेंट्स वर लाईक की तुला Okay. नॉन गेअर बाईक आम्ही घेऊन देऊ शकतो. त्यावर लाईक की मला तर नाही पाहिजे नॉन गेअर बाईक, मला पाहिजे होती पल्सर, लाईक पल्सर 220, यु नो, लाईक एक जे टीन एज असतं आपल्याला Always. Yes. येस, आपल्याला जास्त पॉवरफुल मशीन हवी असायची कधी पण. तर त्याच्यानंतर असं झालं की मॅम जेव्हा मला मोपेड भेटली डिओ, माझी चॉईस होती डिओ गाडी. तर जेव्हा मी मोपेड घेतलं तर मला असं वाटलं की राईट नाउ आय डोंट हॅव अ गिअर बाईक, राईट, व्हॉट एव्हर आय हॅव इज अ नॉन गेट बाईक, इट्स अ मोपेड. तर वाय नॉट टू डू स्टंट्स ऑन अ मोपेड रॅदर दॅन गोइंग फॉर अ गेट बाईक. लेट्स स्टार्ट विथ दिस. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पण करू शकतो, कशाला नाही करू शकतो. म्हणजे वी शुड स्टार्ट लाईक, म्हणजे कसं असतं ते पहिल्यापासून लोक म्हणतात की अ फूल, यु नो, अ फूल डज समथिंग विच इज व्हेरी हार्ड, कारण की ही डझंट नो इट्स हार्ड, यु नो, बिकॉज ही इज अ फूल, ही डझंट नो, ही कीप्स Yes. ऑन डुईंग इट, देन ही डज इट, अँड देन एव्हरीबडी इज लाईक ओ, असं पण होऊ शकतं. तर ते एक So लॉजिक. you were like a naive fool, like who just experimented and got it. Right, ma'am. Right, definitely. Not experimented full, I cannot say that, but it was something where I thought a lot of people, there were people who were doing on moped also. But Okay. at that time, you know, this game, when it comes to passion, maybe when it comes to any kind of stream, you know, so people, they don't really help you. They don't want to share what they are doing, how they learned, you know. So this was a task for me to execute all these things on my own. कारण Okay. की मी लोकांना हेल्पसाठी मी त्यांना म्हटलो होतो की आय जस्ट वॉन्ट बी इन युअर शॅडो, आय जस्ट वॉन्ट सी व्हॉट यू गाईज आर डुईंग, बट दॅट टाइम नो बडी एंटरटेन मी. सो दिस वॉज समथिंग दॅट आय वॉन्टेड टू डू बिकॉज आय कॅन डू इट, यु नो. इट वॉज दॅट थिंग इन मी की मला करायचं हे कसं पण होऊ द्या, पण आय वॉन्ट डू इट, अँड आय वॉन्ट डू इट ऑन सच अ बिगर स्केल दॅट नो बडी कॅन इवन इमॅजिन, यु नो. येस. So you started small, but you ended up with your passion going to larger dimensions. So त्यात सुद्धा actually people would like to know the term. What is a moped flipper? Moped flipper is a what you can call it as a, it's like a pseudonym that people should know me as. कारण की ज्याच्यावरती मी स्टंट करतो ते एक मोपेड आहे, आणि मोपेडचं स्टंटर तो आय डोंट वॉन्टेड टू नेम ॲज मोपेड रायडर और लाईक डिओ रायडर, समथिंग लाईक दॅट. इट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी युनिक. आणि ते होतं की मोपेड फ्लिपर म्हणजे फ्लिप करतो, आणि ते नाव असं झालं की when I started getting into the game, so one day I messaged my brother, I called him up and I was like ki now I am into this game but I want a different name. The name लोक मला ओळखायला पाहिजे जे नावाने. And I was like ki suggest me some good names, list of names. And he was like ki now you're doing is not a wheelie or a stoppie, you know, it's a riding. तर त्याच्यासाठी त्यांनी म्हणलं की मोपेड फ्लिपर, लाईक जस्ट थिंक अबाउट दिस नेम. And I was like ki moped flipper, why not to go for this name, you know, moped flipper, it's like something very different. तर तसं ते नाव It हे became झालं. a unique feature attached to your name. So Right. but you know, when you're doing this stunts on the moped, it is not easy, right? If I look at it, it's like माझ्या छातीत धडधड होते असं कोणी काही स्टंट्स करताना. So of course the person who is riding, he needs to keep a level of confidence, he needs to have some level of poise, or you know, how to go about it. तर ही लेवल ऑफ कॉन्फिडन्स तेव्हा तुझ्या मनात काय असते वेन यू आर डुईंग द शो, और वेन यू आर यू नो ऑन द मोपेड डुईंग दी स्टंट्स, तर तुझ्या मनात काय असतं तेव्हा, और यू आर जस्ट कॉन्सन्ट्रेटेड ऑन युअर वर्क? Well, I'll elaborate, you know.
तर कसं झालं की आफ्टर माय 10th I did my ITI and after Okay. ITI my parents wanted me to work. So Okay. then I did ITI in a motor mechanic stream. Really didn't want it to do. So then I had no clue, like I had no options, then just following something that I liked. आणि एवढं वर्ष मी त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिस केलं तर आय जस्ट हॅड वन थिंग इन माय माइंड दॅट इफ एट ऑल आय एम नॉट डुईंग दिस देन आय डोंट नो वेअर आय स्टँड इन लाईफ. म्हणजे इट वॉज सो इम्पॉर्टंट फॉर मी टू प्रूव्ह दॅट आय एम समथिंग डिफरंट और मे बी आय कॅन डू समथिंग विच नॉट एव्हरीबडी थिंक्स ऑफ. आणि जसं जेव्हा पण मी प्रॅक्टिस करायला जायचो तर माझ्या डोक्यात एकच होतं की I have to do this because I don't have any option, I didn't have any option. So I had to do this. आणि एकच होतं की आपल्याला हे करायचंय कारण की अजून काय आहे नाही आपल्याकडे. समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू. तर मी आय कॅनॉट बॅक ऑफ मी परत ती गाडी घेऊन घरी नाही जाऊ शकत. कारण की मला करायचंच आहे. कारण की मला भीती वाटू द्या, काय पण करू द्या. पण आय हॅव टू डू इट. So it was that, that passion to be different. You did not want to be mediocre. You wanted to do something different. So maybe that was in your mind. म्हणजे ते तुझ्या मनात होतं. राईट मॅम, डेफिनेटली. Yeah. आणि when you went, I think जेव्हा तू हे मोपेडचे स्टंट्स किंवा मोपेड फ्लिपर जे आपण म्हणतो, when you did that, are there any competitions held in this category? की असं काही competitions असतात का? State level, Maharashtra level, you have any contest for these also? No, ma'am. No. First of all, everybody who's watching this, stunt riding is not legal in India still. Stunt riding is not legal. Okay. It's an illegal sport. Okay. For India. बाहेर ते legal आहे. इंडियामध्ये ते illegal आहे. Yes, ma'am. Okay. So this is just like your hobby, you have pursued this, right? And with this also, have you ever come across any incidences की ज्यात तुला कधी injury झाली किंवा you faced any consequences because of this hobby of yours? Yes, ma'am. लेदा असं झालं की whenever I used to go for practice, तर I used to go alone. म्हणजे traveling 15 to 20 kilometers, every day. Like one side 20 kilometers, then again 20 means 40 kilometers. तर कसं व्हायचं की जे इंजरीज पण असायची तर ते कुठं स्क्रॅच झालं, कुठं पडलो तर म्हणजे गुडघा फुटला. नॉर्मल होत असायचं. पण कसं आहे की जेव्हा पण मी काहीतरी नवीन ट्रिक ट्राय करायचो, आय यूज्ड टू हार्नेस माय सेल्फ. लाईक whenever I talk about stunt riding, when it is about my sport, I always advise people like the younger crowd or maybe जे लोकांना पण इंटरेस्ट आहे किंवा ते लोक म्हणतात आम्ही व्हीली करू शकतो, आम्ही स्टॉपी करू शकतो, तर आय ऑलवेज ॲडवाइज देम टू वेअर प्रॉपर हेल्मेट. हेल्मेट इज व्हेरी नेसेसरी and very important. हेल्मेट, ग्लव्स अँड नी गार्ड्स प्लस शू. मोस्टली तुम्ही बघाल तर आम्ही इंटरनेटवरती व्हिडिओ बघतो नाही का, लोक स्लीपर वरती काहीतरी करता. They do not have helmet, they do not have anything. So I really recommend everyone who is like watching this की proper harness is very important. आणि secondly मॅम, जेव्हा पण मला काय पण लागायचं, एकदा काय झालं की I took a crash and it was so bad that I fractured my left hand. आणि त्याच्यामध्ये असं झालं की मला तेव्हा माहित पडलं की I cannot go alone, like going alone so far, practicing there on my own and then coming on my own. So I have to have one person with me who's I trust in. आणि किंवा तो फ्रेंड माझ्या बरोबर असणार आहे तिकडे की if at all something goes wrong, I have to, like, he should do the needful, It is very important. So you should have somebody accompanying you when you're practicing or trying this. Amit, as we move forward to your next hobby, I saw some pictures from some articles from newspapers, in fact, that you have written a song for a Marathi film, right? एक rap song लिहिला आहेस तू, right? So हे hobby pursue करता करता, how did you find out की you are a rapper or you can write good songs किंवा तुझ्यात बाकी पण हे talent आहे? So how did you happen to write for this movie? असं झालं मॅम की when I was growing up, same story, स्टंटिंग सारखी सेम स्टोरी. When I was growing up, I used to listen to a lot of English songs.
आणि ओके. इंग्लिशमध्ये जे रॅप सॉंग्स असतात तर कसं आहे की इफ एट ऑल यू लिसन टू समथिंग दॅट इज डिफरंट अगेन, तो यू गेट ड्रिव्हन टुवर्ड्स इट, यु नो. ते ते ओढून घेतो तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि समथिंग दॅट आय हर्ड लाईक देर वॉज दिस आर्टिस्ट एमिनेम, विज खलिफा, हे जेवढे पण आर्टिस्ट हे रॅप आर्टिस्ट आहे, दे ओनली डू रॅप. ते ह्यांना जेव्हा मी आय हर्ड देम अँड आय वॉज लाईक की दिस इज समथिंग डिफरंट. अँड देन आय स्टार्टेड लिसनिंग टू ऑल दीज रॅप सॉंग्स. आणि जसं रॅप सॉंग्स मी कारण की इंग्लिश रॅप जे आपलं इंडियन इंग्लिश आहे ते दॅट इज टोटली डिफरंट विच वी Yes. हिअर लाईक अब्रॉडची. तर ते जे वर्ड्स ते लोक बोलतात ते समजायसाठी म्हणजे मी लिरिक्स वाचायचो. मग त्याच्यानंतर जेव्हा मला समजायला लागले की ओके दिस इज दिस, मग त्याच्यामध्ये पण ते लय म्हणजे बार्स असतात, 8 bars 12 bars, you know, there's the kind of time you do it, you know. So there are a lot of things. So I just found this is very interesting. Means not a lot of people are doing all this kind of stuff. And I was like, while growing up, I was like, yeah, I want to do something. I want to do something like this. So then I happened to start a gospel band because I'm a Christian. I was like, let's start with a gospel band. And then I started learning how to sing and all. तर त्याच्यामध्ये मला माहित पडलं की सिंगिंग इज गुड बट आय वॉन्ट टू डू समथिंग विच इज डिफरंट अगेन. आणि रॅप कसं होतं की मला ते करायचं होतं. तर बिग स्टोरी शॉर्ट मूवी कॉल्ड बायकर्स अड्डा, आणि ते एक मराठी मूवी आहे. आणि त्याच्यामध्ये जे ऍक्टर्स आहेत ते संतोष जुवेकर आणि प्रार्थना बेहरे. तर त्याच्यामध्ये इवन लाईक देयर वॉज दिस गाय, या सो द टीम विच आय वॉज इन, तर ते टीमचं जे लीडर होतं, इवन ही इज फ्रॉम पुणे, वर्क इन दिस फिल्म हॅज अ बॉडी डबल. बॉडी डबल म्हणजे असं असतं मॅम की हेल्मेट मध्ये दुसरा असतो व्यक्ती आणि जेव्हा हेल्मेट काढलं तर दुसरा व्यक्ती असतो. It is like a duplicate stuntman who's playing the role. राईट मॅम. वर्किंग इन दॅट मूवी हॅज अ बॉडी डबल. आणि जे त्यांचे जे डायरेक्टर होते आणि प्रोड्युसर होते, तर इवन दे वर वर्किंग ऑन अ मराठी रॅप सॉन्ग. They wanted a theme song. It was a theme song which they wanted to be in a Marathi. Their discussion and they were like, "Ki if at all you could do this, then why not?" So like that, I got this opportunity. And त्याच्यानंतर मग मी बॉम्बेला गेलो, मग इंजिनियर संगती भेटलो, मग त्याच्यानंतर this is how the procedure went on. Yeah. But how did they come to know that you could write a song, rap song? Because मॅम जेव्हा आमचं जेव्हा तिकडे टाइम असायचं, जे लंच टाइम असायचं, तर लॉट ऑफ पीपल जे बायकर्स असायचे अजून, तर दे न्यू दॅट आय वॉज डुईंग दिस म्युझिक, यु नो. अँड बिग थँक्स टू ऋषिकेश मंडके, वी कॉल हिम दादा. कारण लंच टाइम मध्ये मी असं फ्री स्टाईल रॅप करायचो काहीतरी, म्हणजे नाही का, तेव्हा जे हे असायचं त्याच्यामध्ये मी करत राहायचो काय ना काहीतरी. तर मे बी दॅट गाय सॉ अँड दॅट गाय ही कॉल्ड मी आउट अँड ही वॉज लाईक की लेट्स sit once. And then he asked what I think about the kind of movie we are making. आणि ह्याच्यामध्ये आम्ही असं सॉन्ग लिहिलंय, तर यू बिंग अ बायकर, तर तुला माहित असेल की ह्याच्यामध्ये कसं काय असतं म्हणजे. तर मे बी इट वॉज रिलेटेड टू समथिंग विच आय वॉज लर्निंग फ्रॉम व्हेरी लॉंग, यु नो. आणि तसं त्याच्यानंतर आय गॉट दॅट फर्स्ट ब्रेक, या. येस. आणि इट वॉज समथिंग विच यू विल अंडरस्टँड द लॉट ऑफ मराठी रॅप जे आता येते इंडस्ट्रीमध्ये. तर ते एक फर्स्ट मराठी रॅप होतं जे की ते. येस मॅम. Okay, and you have in front of you, because rap is not easy, right? It's not like singing a song. Rap ला एक रिदम असतो, रॅप ला एक वेगळं त्याचं, म्हणजे रॅप सॉंग्स गाणारे थोडक्यात वेगळे असतात. तर एनिथिंग वेअर इवन अ मराठी रॅप, व्हॉट एव्हर. ओके, I'll go with this. हिंदी चालेल मॅम की मराठी चालेल? नाही, तसं काही नाही. The words are very different in rap, right? You have to sing them with a rhythm, or there is some different rhythm for a rap, right? And मी बरेच तुझे सॉंग्स युट्यूबवर पण पाहिले, तू वेगवेगळ्या विषयांवर रॅप लिहितो, आणि आय थिंक युअर सॉंग्स हॅव अ मेसेज फॉर द यूथ. बरेच सॉंग्स मी तुझे 1-2 पाहिले की यु नो इट इज लाईक अ यूथ हू इज अबेंडन्ड फ्रॉम द वर्ल्ड, किंवा at least I guess from the song, किंवा जो मित्रांपासून दूर गेलेला आहे and another friend is calling him back.
राइट. सो देर आर लॉट ऑफ मेसेजेस इन युअर सॉन्ग. आणि मला वाटतं तुझं युट्यूब पेज एजे किंवा अमित जॉन या नावाने सर्च होतं, बरोबर? सो आय हॅव राईट. सीन दॅट. दुसरं म्हणजे आय जस्ट वॉन्टेड टू नो की तुझं जे म्युझिकचं लाइकिंग आहे, सो हाऊ इज इट दॅट यू ऑल्सो लर्न इन्स्ट्रुमेंट्स ऑल्सो? सो यू आर लाईक अ वन मॅन आर्मी ऍक्च्युली अमित. म्हणजे तुला बरंच काही येतं, तुला म्युझिक वाजवता येतं, यू कॅन राईट युअर ओन लिरिक्स ऑफ द सॉन्ग. आणि हाऊ डिड यू स्टार्ट विथ लर्निंग इन्स्ट्रुमेंट्स? लाईक यू फेल्ट द नीड की यू शुड ऑल्सो प्ले अ इन्स्ट्रुमेंट? येस मॅम. कारण की जेव्हा वेन आय स्टार्टेड अ बँड, तर ते टाइमला असं झालं की व्हॉट एव्हर आय वॉन्टेड इन अ म्युझिक, तर देर वर मोर 2 पार्टनर्स ऑफ माइन, जे आम्ही 3 लोक भेटून आम्ही स्टार्ट केलं ते. तर कसं व्हायचं, नंतर नंतर लेटर ऑन आय फाउंड आउट की जे मी म्हणत आहे त्यांना ते आयडिया नाही येते की मला काय म्युझिक पाहिजे. आणि इवन व्हॉट एव्हर दे यूज टू प्ले, तर ते मला असं वाटायचं की दिस इज व्हॉट आय हॅव हर्ड, म्हणजे हे मला माहिती आहे. आय वॉन्ट समथिंग न्यू, आय वॉन्ट समथिंग डिफरंट. म्हणजे जे लोक पण आपलं सॉन्ग ऐकणार आहे, तर त्यांना हे समजायला पाहिजे की दिस इज नॉट द रेग्युलर वन, दिस इज नॉट समथिंग विच वी हिअर रेग्युलरली. तर त्याच्यासाठी मग नंतर नंतर असं झालं मॅम की ते एक जे बॉन्डिंग होतं किंवा जे एक अंडरस्टँडिंग होतं ते ब्रेक व्हायला लागलं लेटर ऑन. अँड आय वॉज समथिंग दे यूज टू बी लाईक की डू इट ऑन युअर ओन, इफ इट ऑल इट इज दॅट इझी. सो लेटर ऑन आय हॅड नो ऑप्शन्स, यु नो. कारण की त्याच्यानंतर ते लोक पण लांब गेले, मग ते एक तुटून गेलं, ते जे होतं आमच्यामध्ये ते बँडच तुटून गेलं इन शॉर्ट. आणि आय हॅड नो ऑप्शन देन जस्ट लर्निंग इट ऑन माय ओन, यु नो. आणि तसं मग मी फिगर आउट केलं की मला पहिला म्हणजे आय यूज टू ऑल्सो प्ले ड्रम्स ऍट दोज टाइम. तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की मला स्वतःचं एक अरेंजमेंट करायचंय किंवा काहीतरी एक म्युझिक बनवायसाठी काय पाहिजे. तर इट वॉज अ मिडी कीबोर्ड, म्हणजे एक पियानो असतं, पण त्याच्यामध्ये तुम्ही इफेक्ट हे ते ले काय टाकू शकतो. तर तसं मी पियानो, आय स्टार्टेड लर्निंग पियानो आफ्टर दॅट. सो इट वॉज ऑन माय ओन, देन आय स्टार्टेड लर्निंग पियानो. तर तसं म्हणजे ते वाढत गेलं म्हणजे. येस. So it was like you could decide your musical notes. You could decide आणि तुझं सॉन्ग तुला कंपोज करायला जास्त उपयोग झाला बिकॉज यू न्यू म्युझिक. यू कुड रिक्रिएट दॅट म्युझिक किंवा तुझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या सॉन्गचं, इट वॉज रिक्रिएटेड बाय यू. येस मॅम. की जसं जे पण काय म्हणजे माझ्या आता डोक्यात आहे ना, तर मी ते करू शकतो. यु नो, आय डोंट हॅव टू बी डिपेंडेंट ऑन समवन की असं Yes. करतात. दिस इज समथिंग विच आय थिंक विच इज इट इज एक्स्ट्राऑर्डिनरी की एका मुलामध्ये एवढे स्किल्स आणि दॅट इज ऑल्सो यू हॅव डेव्हलप्ड इट विथ युअर पॅशन. आय डोंट थिंक की यू एव्हर हॅड अ गुरु फॉर एनिथिंग. यू वर अ गुरु फॉर युअर सेल्फ, राईट. आणि जर मी लॉकडाऊन, आय थिंक इन लॉकडाऊन यू हॅव रिलीज युअर ओन व्हिडिओ सॉन्ग. one song. दॅट वॉज इन मे मंथ, राईट? तेरे बिन, राईट. इट वॉज या वन सॉन्ग. या दुसरं म्हणजे यू आर ऑल्सो वन ऑफ द एस्टीम्ड म्हणजे जो कलाकार फॉर आयट्यून्स. कारण आयट्यून्स सगळ्यांना त्यांचं दे डोंट अलाउ एव्हरीबडी टू बी ऑन आयट्यून्स, राईट? इज इट दॅट, अमित? येस मॅम. येस मॅम. Yeah, so I have seen some of your, I just went through your Facebook and some profiles, and which is very nice. Like you are looking upon a place where you want to be excellent in whatever you are doing, right? But when you are doing all this, तुला लॉकडाऊन मध्ये यात काही अडचणी आल्या का आता? बिकॉज यू आर डुईंग सो मेनी थिंग्स, युअर म्युझिक, युअर अल्बम, मग तुझं रायडिंग तर चालूच आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक यू हॅव वन मोर टॅलेंट, अमित, विच इज यू आर डुईंग अ स्पेसिफिक टाइप ऑफ फोटोग्राफी. It's not just photography, right? So another talent which I would like to know from you, ki what type of specialized photography do you do? Is it not just being a photographer? It is something where you are very good in shooting certain dance videos or certain movements which are captured. तर या बाबतीत तुला काय म्हणता येईल, म्हणजे what is this type of photography you do?
आय एम मोस्टली इन टू पोर्ट्रेट्स मॅम. फोटोग्राफी ओके. मध्ये पण ले हे डिफरंट हे लँडस्केप येतो, पोर्ट्रेट्स कॅन्डिड्स असतं, म्हणजे डिफरंट. पण त्याच्यामध्ये पोर्ट्रेट्स मध्ये पण मॅम मी आय एम लाईक व्हेरी सिलेक्टिव्ह अबाउट माय पीस ऑफ वर्क दॅट आय डू. आय हॅव टू बी लाईक आय वॉन्ट टू बी व्हेरी सिलेक्टिव्ह. म्हणजे असं नाही की काय पण आला आणि मी ते करणार, तसं नाही करायचं मला. तर राईट नाव द पर्सन लाईक जे आय एम ऑल्सो इन टू क्लासिकल फोटोग्राफी, क्लासिकल जे पोर्ट्रेट फोटोशूट असतं. तर देयर इज दिस लेडी, हर नेम इज रुजुता सोमन. I think she's a very famous Kathak dancer, right? Yes. She runs a dance academy, if I Yes, in Pune also. right. Yes. So I shoot for her, and like it's very different, cause I really feel something that it's an art. म्हणजे you're not taking your camera, you're going out and you're shooting anything. You are portraying an art, something which is related, and it's like very emotionally attached. म्हणजे जे कथक मध्ये पण त्यांचे जे फॉर्म्स आहे, जे स्टेप्स आहे, जे आम्ही कॅप्चर करतो, तर त्याच्यामध्ये पण इट इज समथिंग दॅट शी इज ट्राइंग टू पोर्ट्रे, शी इज ट्राइंग टू कन्वे समथिंग, त्याच्यामध्ये पण इट इज समथिंग विच इज व्हेरी डीप. So we are not only capturing the photo, we are also capturing the moments, the memories, the deepness of that thing, की त्याच्या पाठीमागचे जे डेप्थ आहे ते काय आहे, भावना आहे किंवा जे एक्सप्रेशन्स आहे, अपार्ट फ्रॉम दॅट द मूवमेंट, राईट? इमोशन्स मॅम. Emotion. Yes, you have to be aligned to that dance form to really capture it in photography. And I was really amazed, Amit, ki when I thought of you, I thought of my show. I just remembered ki there is a person called Amit John whom I know, but Anito, he's like I would say it like a gumnam kalakar. Like he prefers to be in his shell. He doesn't prefer himself to come out of his studio and his home. आणि मी व्ह्युअर्सला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की अमित, जेव्हा आय जस्ट मेट अमित वन्स, आय वॉज अमेज टू सी द स्टुडिओ ही हॅज बिल्ड फॉर हिमसेल्फ. म्हणजे अमित, यू आर टेक्निकली रिअली ब्रिलियंट इन अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग, creating your own hobbies, making way for your hobbies, excelling in that, आणि having your own studio and made by yourself. आता तू तुझ्या स्टुडिओतच बसला आहेस, पण हाऊ प्राऊड डू यू फील की माझा स्टुडिओ मी क्रिएट केलाय आणि मी स्वतः बनवलाय? थँक्यू मॅम, थँक्यू फॉर सच wonderful words. I'm a very introvert kind of guy. Yeah, I'm not that extrovert. Amit, you need to, now it's a generation where your talents also need to come out in the open. People should know this person. People should know about this person and how he has really struggled with his passion to be perfect in that passion. I don't call you like, being stuck to one profession. I know in today's world people say ki jack of all trades, master of none, but it could also be that whatever I do, I become a master. म्हणजे मी कुठल्याच क्षेत्रात कमी पडणार नाही. And you are one of such a character I have seen. आणि Amit, before we are just going forward and ending the show, तुझ्या ज्या स्टंट रायडिंग आहेत किंवा तू जे केले आहे स्टंट रायडिंग, तर याबद्दल आय थिंक यू हॅव डन अ व्हिडिओ फॉर वन ऑफ द ऍड्स, राईट? एक टायरची ऍड होती ज्यात तू एक व्हिडिओ केलाय. रॅल्को टायर्स, राईट? रॅल्को टायर्स, राईट? सो वी वुड जस्ट लाईक टू people to watch this video because it also proves your skills as a stuntsman, and also what could your stunts lead you to, right? So we will just see this 2-minute video before we end. Sure ma'am, sure ma'am.
वाओ. सो अमित, वो एक झलक थी कि व्हाट इज अमित जॉन एज अ डूइंग हिज स्टंट्स. आणि आय रिअली वुड लाईक टू आस्क यू की व्हाट इज योर मेसेज टू द youth today? What do you feel before we end the show? What do you want to guide the youth today? Definitely, ma'am. A small shout out people who helped me, in making this Yes, video. sure. Shout out to Arjun Dhawle, Rohan, Neil Paradkar, आणि Patil. They were like, ma'am, आणि the person who got these tires, a big thanks to Devjit Saha. Yes, ma'am. D-Zone company. कारण की ma'am तुम्ही if at all you go through this video again, so you'll see something that we are using Ralco tires, but we are not doing stunts on a normal road. जे Yes. डांबर रोड असतं किंवा जे सिमेंट प्लास्टर्ड आहे, वी हॅव चोजन दिस. तिकडं माती आहे आणि मातीमध्ये ते स्टंट केलंय, जेवढे पण स्टंट्स आहे. तर त्याचं एक विजन होतं की दॅट टायर हॅज दॅट काइंड ऑफ ग्रिप, Okay. so that we can do stunts in gravel, like, yeah. Yes. And so Amit, I would just like to say की आजच्या युथला म्हणजे तुझ्या जीवनातून तू काय सांगू इच्छितो की फ्रॉम युअर लाईफ ऑर व्हॉट एव्हर यू परस्यूड, आता जी मुलं आहेत, आत्ताची पिढी, त्यांना तू काय सांगू शकतो? Yes, ma'am. I would like to say is like I don't know, like all this like is not scripted first of all. तर जे मला असं वाटतं, लाईक जे मी एक्सपिरियन्स केलं आतापर्यंत, तर मला असं वाटतं की इट इज गुड टू लिसन टू युअर फॅमिली. इट इज व्हेरी व्हेरी गुड टू लिसन टू युअर पॅरेंट्स, पण असं असतं की इफ एट ऑल वी कीप ऑन लिसनिंग टू अवर फॅमिली और मे बी अवर पॅरेंट्स, वी वोंट एबल टू परस्यू व्हाट वी वॉन्ट टू. And this is just a fact. Because if at all you'll keep listening to your family and parents, like, your relatives, like, this is not good, this is not right for you, you shouldn't do all these things. So maybe मला असं वाटतं की जे पण guy or a girl, so जे ते स्टार्ट करायच्या अगोदरच they are finished, ते कधी करूच नाही शकणार जे पण त्यांना पाहिजे. कारण की they have all these things, सोसायटी काय म्हणणार, सोसायटी, फॅमिली, फ्रेंड्स, No, ma'am. मला असं वाटतं की I still listen to my family and parents, but there are some, the kind of boundaries or maybe limitations, which you need to break sometime. And just do what your heart says, whatever you feel. Because that is very important. Just a small thing, I just recently met one of my friend, and during this lockdown, and he saw me after like lot of months, and he just said like कि John, तेरा भी time आएगा यार, and I just wanted to say this thing to whoever is watching this, कि हर एक हीरा रहता है, हर एक इंसान हीरा रहता है, जो घसता है वही चमकता है. Only friction creates a diamond, I can say. Yes, ma'am. So I will advise every person who is watching this videos to do whatever that person feels like. Don't think about your parents, don't think about your friends. No, do not think. And not in a bad way, but just it is something good for you. Something that you'll do in present, you won't regret. कारण की असं असतं की मी हे करू शकलो असतो, पण मी नाही केलं कारण की माझे फ्रेंड्स होते, माझे फॅमिली होते, ते मला नाही करू दिलं. तर you won't have that regret. At least do it and then fail, rather than not trying, Yes, but never give up. If we take it in a positive sense, I feel, Amit, ki maybe you have started this talent in a hidden way. You mustn't have told your parents till you were perfect in that talent. But when I heard your parents talk about you, they are so honored and they feel very blessed to have a child like you, because I've spoken to your parents आणि त्यांनीच मला तुझ्या घरी नेलं होतं. ऍक्च्युली आपली ओळख कशी झाली तर वी मेट युअर पेरेंट्स फर्स्ट. So sometimes, parents, as parents, I feel की थोडा एक फोबिया असतो की my son is trying a new hobby, a new venture, will he be successful in that, किंवा त्याला त्यातून काही धोका आहे का. And of course, children have passion. आणि मी आजकालची पिढी जर म्हणेल तर आजची जी पिढी आहे, they know what they are doing in life. Of course, when you're doing it in the right way and in a right attitude, there is nothing wrong in it, right?
And Right. Amit, I wish you all the best for all the passions you're pursuing. May you excel in that. आणि all the best for being what you are. आणि यापुढे पण your journey will be very successful. आणि thanks so much. तू आता just we were technically little we started late because you went for a shoot, right? I can understand की तू तुझं काम सांभाळून you're doing this on Friday, Saturdays, your hobby. So which is a very difficult thing, but still you're pursuing your hobby. So I think thank you being on the show. Thank you for taking out this half an hour for us, and all the best, Amit. Thank you, ma'am. Okay. Thank you so much. Okay. Yes. So, Thank you, ma'am.